राज्याचे वित्तमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांनो, 31 मार्च पूर्वी कर्ज भरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीवर भूमिका स्पष्ट केली आहे. पीक कर्जाचे 31 मार्च पूर्वी पैसे भरा. जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही, त्यामुळे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो. या वर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्ज भरा, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारने अखेर पाणी फेरले आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं, परंतु यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी 28 तारखेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, असं अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची जाहीर सभेत उजळणी केली. पवार म्हणाले, पीक कर्जाचे 31 मार्च पूर्वी पैसे भरा. जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही, त्यामुळे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो. या वर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे पीक कर्ज भरा, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी पुढे असे म्हटले की 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करताना 65,000 कोटी 30 HP 5 HP आणि 7.5 HP वीज माफी केली. त्याचे पैसे राज्य सरकारला भरावे लागतात. लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटीची तरतूद करावी लागते. 3.5 लाख कोटीचे राज्य कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन शाही द्यावे लागतात. म्हणजे 4,15,000 कोटी तर यातच गेले. रस्ते, शिक्षण, पाणी, मूलभूत गरजा द्याव्या लागतात. त्यामुळे राज्याचे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावे लागतात, असं अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांच्या या भूमिकेवरून मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती, परंतु निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर मात्र महायुती सरकारनं कर्जमाफीवरून उठून घेतल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, त्यामुळे बँकाची कोंडी निर्माण झाली. शेतकऱ्यांना आपण कर्ज आणि मग राज्य सरकारने कर्जमाफी केली तर मात्र आपल्याला फटका बसेल अशी भीती होती, परंतु आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफी करणं शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितलं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉक गॅन वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.